पनवेल पंचायत समितीवर भाजपाचा ऐतिहासिक भगवा। सभापतीपदी रंजना वासकर तर उपसभापतीपदी भूपेंद्र पाटील। 22 वर्षांनी सत्ता मिळाल्याचा आनंद, रामशेठ ठाकूर। रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीच्या प्रक्रियेत पनवेल पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज झालेल्या विशेष सभेत प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी पवन चांडक उपस्थित होते। त्यांनी सभापतीपदी रंजना सदाशिव वासकर आणि उपसभापतीपदी भूपेंद्र सदानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले। या ऐतिहासिक विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। पंचायत समितीच्या एकूण 16 जागांपैकी तब्बल 15 जागांवर भाजपने एक हाती विजय मिळवल्याने वर्षानुवर्ष येथे सत्ता असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला शेकाप यावेळी पूर्णपणे सत्तेबाहेर राहावे लागले आहे। या विजयाचा आनंद व्यक्त करताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरुण शेठ भगत कमालीचे भावुक झाले होते। आपल्या कन्येची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी सोनियाचा दिनू अमृते पाहिला अशा शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो। अखेर 2026 मध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली हा सुवर्ण दिन पाहायला मिळाला असेही त्यांनी नमूद केले। तसेच ज्यांनी या समितीवर आपली मक्तेदारी समजून राजकारण केले त्यांची हवा आता पूर्णपणे गेली असून ही पंचायत समिती यापुढे कायमस्वरूपी भारतीय जनता पक्षाच्याच ताब्यात राहील असा विश्वासही त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला। लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले। पनवेल पंचायत समितीत भाजपाची सत्ता येण्यासाठी तब्बल 22 वर्षाचा काळ लागला असून या यशाचे श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांच्या चिकाटीला आणि मेहनतीला दिले। आता भाजपाची पूर्ण बहुमत असलेली सत्ता आल्याने पंचायत समितीच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकास कामांना खऱ्या अर्थाने वेग येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। रंजना वासकर या करंजाडे गणातून निवडून आल्या असून त्यांचे पती सदाशिव वासकर यांनी यापूर्वी कुंडे वहाळचे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। या निवड प्रक्रियेवेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, अरुण शेठ भगत, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, परेश ठाकूर, प्रीतम म्हात्रे आणि गणेश कडू यांच्यासह सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनियुक्त सभापती आणि उपसभापतींचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले। भारतीय जनता पार्टीच्या सर्व पनवेल तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना एक मनापासून आनंद आहे की भारतीय जनता पार्टीची सत्ता या पनवेल पंचायत समितीवरती निर्विवादपणाने आलेली आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून जे सर्वसामान्य मतदारांनी आम्हाला जो विश्वास आम्हाला दिला, जो कौल आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल त्या जनतेचं आम्ही आभार मानून आज आता सभापतीपदी सौ रंजना सदाशिव वासकर आणि उपसभापती भूपेंद्र सदानंद पाटील यांची निवड झालेली आहे। यांच्या बरोबरीने आमचे सगळे पंचायत समितीचे सदस्य हे निश्चितपणाने आपली निवड सार्थ करून दाखवण्यासाठी काम करतात। जिल्हा परिषदची निवडणूक झालेली आहे आणि जिल्हा परिषद निवडणूक त्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही उद्या आहे। आता या अनुषंगानं उद्याच्या दिवशी सकाळी अर्ज भरायचा, त्यामुळे सकाळी तुम्हाला सांगतो। पनवेल महानगरपालिकेवरती सत्ता मिळालेली आहे, पण पनवेल पंचायत समितीवरती सत्ता मिळाली, उद्या जिल्ह्यावरती पण सत्ता आपली येणार आहे, या संदर्भात खरं तर हे जनतेचंच श्रेय आहे आणि देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे काम करतात। आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत आणि एकंदरीतच ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मिळालेली शिकवण आहे की मिळालेली सत्ता हे तुमचं काही उपभोगण्याचं साधन नाही आहे, तर सर्वसामान्य लोकांच्या गरजा भागवण्यासाठी काम करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेनं आम्हाला लोकांनी कौल यापूर्वी दिला। 2017 साली महापालिका निवडून दिली, पुन्हा आता महापालिकेमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळवून दिलाय आणि एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा विजय जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना, पंचायत समितीच्या उमेदवारांना आम्हाला जो मिळाला, त्यामुळे निश्चितपणाने आम्हा सर्वांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे
अधिक ताकदीनं आता लोकांची आम्हाला कामं करता येईल हा विश्वास आहे.